Good morning, friends. As we learning the second chapter, that is the mechanical properties of fluids. In the last lecture, we have seen the effect of temperature on surface tension. So now the next topic is, or the next question is, a steel blade floats on the surface of pure water. When detergent is added, it sinks. Why? स्टीलचे ब्लेड हे पाण्यावरती फ्लोट करते, म्हणजे पोहते किंवा तरंगते, हे प्युअर वॉटरवर. पण जर तुम्ही त्यात डिटर्जंट ॲड केलं वॉटरमध्ये तर ते बुडतं, ते स्टील ब्लेड बुडतं. तर का? ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ फ्री surface of a liquid at rest behaves like a stretch membrane. When an iron blade floats on the surface of a clean water, its weight is supported by the stretch membrane. When the detergent is added to this water, its surface tension decreases. As a result of it, stretch membrane on the surface of water is weakened and is not able to support the weight of blade. Hence, blade sinks in such water. आपल्याला माहिती आहे की लिक्विडला सरफेस टेन्शन असतं आणि सरफेस टेन्शनमुळे जो लिक्विडचा जो फ्री सरफेस असतो हा एखाद्या स्ट्रेच मेम्ब्रेनसारखं काम करतो आणि त्याच्यावर, त्या स्ट्रेच मेम्ब्रेनवर आपलं आयर्न ब्लेड किंवा स्टील ब्लेड हे त्याच्यावर जेव्हा आपण ठेवतो तर त्याच्या वेटला सपोर्ट केला जातो त्या स्ट्रेच मेम्ब्रेनकडून. पण जेव्हा तुम्ही डिटर्जंट ॲड करतात तर त्यावेळेस काय होतं, सरफेस टेन्शन कमी होतं आणि सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळे जो स्ट्रेच मेम्ब्रेन आहे त्याचं देखील तो स्ट्रेच मेम्ब्रेन जो आहे, ॲज अ रिझल्ट ऑफ इट स्ट्रेच मेम्ब्रेन ऑन द सरफेस ऑफ द वॉटर वीकेंड. मग तो स्ट्रेच मेम्ब्रेन काय होतो, थोडासा वीक होतो आणि त्यामुळे तो त्या वेटला सपोर्ट करू शकत नाही आणि त्यामुळे जे ब्लेड आहे ते पाण्यामध्ये बुडतं किंवा लिक्विडमध्ये बुडतं. नेक्स्ट, fluids in motion. The branch of a physics which deals with the properties of fluids in motion is called as a hydrodynamics. So we have to learn hydrodynamics now. याच्यामध्ये कसला अभ्यास होतो, तर जे फ्लुइड्स आहेत, जे लिक्विड्स आहेत, फ्लुइड म्हणजे दोन गोष्टींना आपण फ्लुइड म्हणतो. एक म्हणजे गॅसेस अँड ॲज वेल ॲज लिक्विड, दे बोथ आर कॉल्ड ॲज अ फ्लुइड्स. सो यांचाच मोशनचा अभ्यास करणे म्हणजेच हायड्रोडायनॅमिक्स. सो स्टेडी फ्लो लाईन, स्ट्रीम लाईन फ्लो अँड लॅमिनर फ्लो, असे वेगवेगळे फ्लो आहेत. तर आपण ते बघूया नेमकं काय आहे हे. मेजरेबल प्रॉपर्टी सच ॲज प्रेशर ऑर वेलॉसिटी of the fluid at a given point is a constant over a time. तुम्ही एखाद्या फ्लो होतो आहे आणि त्या फ्लोचं तुम्ही प्रेशर किंवा वेलॉसिटी जर मेजर करताय तर या प्रेशर किंवा वेलॉसिटी ही कशी आहे, ते कॉन्स्टंट भरती आहे नेहमीच. म्हणजे एका पॉईंटवर चेक केली 40 आहे, दुसऱ्या पॉईंटवर चेक केली 40 आहे वेलॉसिटी, तर मग तुम्ही काय म्हणू शकता की एका पॉईंटवर चेक केलं, दुसऱ्या पॉईंटवर चेक केलं, अनेक ठिकाणी चेक केला जातं. इट इज कॉन्स्टंट ॲट एव्हरीवेअर. At that time, that flow is known as a steady flow. Next, flow line. The path of an individual particles in moving fluid, as shown in figure. फिगरमध्ये दाखवलं आहे तुम्हाला की काय दाखवलेलं दिसतंय तुम्हाला की हा एक एरिया आहे, ही एक फ्लो ट्यूब आहे आणि तिच्यामध्ये जे लिक्विड ज्या लाईनमध्ये फ्लो करत आहे, द पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स, वेगवेगळे पार्टिकल्स वेगवेगळ्या लाईन्सने ट्रॅव्हल करतात, त्या पाथला तुम्ही काय म्हणणार, फ्लो लाईन म्हणणार. स्ट्रीम लाईन, इट इज अ कर्व whose tangent at any point in the flow is in the direction of velocity of the flow at that point. Streamline and flow lines are identical for a steady flow. तर आपण काय शिकतोय, स्ट्रीमलाईन फ्लो. तर स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय, की ही अशी कर्व आहे की या कर्ववर आपण जर टँजंट काढली तर ही टँजंट प्रत्येक पॉईंटवर
प्रत्येक पॉईंटवर. कसल्या प्रत्येक पॉईंटवर? फ्लोच्या प्रत्येक पॉईंटवर च्या दिशेने असते. आणि कोणाच्या दिशेने असते? तर कोणाच्या दिशेने असते? वेलॉसिटी ऑफ द फ्लो ॲट दॅट पॉईंट. म्हणजे काय? स्ट्रीमलाईन काय आहे? तर काय आहे? ही एक कर्व आहे की जिची टँजंट ही नेहमी फ्लोच्या वेलॉसिटीच्या डायरेक्शनने असते. अशा लाईनला तुम्ही काय म्हणणार? स्ट्रीमलाईन म्हणणार. स्ट्रीमलाईन अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर स्टेडी फ्लो. तर स्टेडी फ्लोसाठी स्ट्रीमलाईन आणि फ्लो लाईन नेहमी कशा असतात? आयडेंटिकल असतात, सारखे असतात. कोणत्या फ्लोसाठी? स्टेडी फ्लोसाठी. फ्लो ट्यूब, इट इज ॲन इमॅजिनरी बंडल ऑफ लाईन्स बाउंडेड by an imaginary wall. For a steady flow, fluid cannot cross the walls of a flow tube. Fluids in adjacent flow tubes cannot mix. तर याला तुम्ही काय म्हणणार की एक इमॅजिनरी बंडल आहे. कोणाचं बंडल आहे? इमॅजिनरी बंडल्स. फ्लो लाईन्सचं एक इमॅजिनरी बंडल आहे आणि त्याची एक वॉल आहे. तर त्या वॉलमध्ये काय होईल की त्या वॉलला कोण क्रॉस करू शकणार नाही? तर ज्या फ्लो लाईन्स आहेत त्याला क्रॉस करू शकणार नाही किंवा फ्लुईड त्याला क्रॉस करू शकणार नाही. सो फ्लुईड इज इन ॲडजसंट फ्लो ट्यूब्स कॅनॉट मिक्स. मग आपण जसं शिकतो आहे स्टेडी फ्लो किंवा ॲडजसंट फ्लो, तर याच्या ट्यूब्स ह्या काय होणार नाही? मिक्स देखील होणार नाही किंवा बाहेरही पडणार नाही. Laminar flow or streamline flow, it is a steady flow in which adjacent layers of a fluid move smoothly over each other as shown in figure A. Steady flow of a river can be assumed to be a laminar flow. एखादी संत वाहणारी नदी जर आपण बघितली तर तिचा जो फ्लो आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये काय असतात? ज्या लेयर्स असतात त्या कशा होतील? स्मूथली त्या एकमेकांच्या बरोबर पुढे वाहतील. तर त्याला तुम्ही कोणता फ्लो म्हणणार? यस, लॅमिनार फ्लो ऑर स्ट्रीमलाईन फ्लो. टर्बुलंट फ्लो म्हणजे काय? इट इज अ फ्लो व्हेरी हाय फ्लो ऑफ रेट so that there is no steady flow and flow pattern changes continuously as shown in figure B. So या फिगर आपण बघू शकतो. एक पहिली फिगर जी सांगितली होती मी, फिगर ए, स्ट्रीमलाईन फ्लोची, ही एकदम स्मूथली फ्लो करतायत. यांना तुम्ही आपण म्हटलं स्ट्रीमलाईन फ्लो. आणि या बाजूच्या चित्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला काय दिसतं आहे की लेयर्स ज्या आहेत त्या मिक्सअप होत आहे विगरसली एकमेकांमध्ये, रँडमली मूव्ह होत आहे, विगरसली एकमेकांमध्ये मिक्सअप होत आहेत. ओके, सो नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन इज, or we can a flooded river flow or a tap running very fast in a turbulent flow. आपल्याला माहिती आहे आपल्या घरचा एखादा नळ असतो, जर तो खूप फास्ट वाहणारा नळ जर पाहिला आपण, फास्ट वाहणारा नळ, तर त्याचा जो फ्लो असतो त्याच्यात आवाज येतो, असा सारखा आवाज जो येतो तो जो नळ आहे त्याचा जो फ्लो आहे दॅट इज टर्बुलंट फ्लो. एखादी फास्ट वाहणारी नदीचा आवाज आपल्याला खळखळ येत असेल तर ते सुद्धा कोणता आहे? तो सुद्धा कोणता फ्लो म्हणता येईल आपल्याला? टर्बुलंट फ्लो म्हणता येईल. ओके, so now we are going to see the difference between streamline flow and turbulent flow. The smooth flow of a fluid with velocity smaller than certain critical velocity or limiting value of velocity is called as a streamline flow or laminar flow. एक आपण ठरवलेली जी एक क्रिटिकल वेलॉसिटी, सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी आहे किंवा लिमिटिंग वेलॉसिटी आहे, तिच्यापेक्षा जर आपल्या फ्लोचा किंवा फ्लुईडचा वेलॉसिटीचा रेट असेल तो कसा असेल? कमी असेल किंवा वेलॉसिटी कमी असेल तर त्याला आपण काय म्हणणार? स्ट्रीमलाईन फ्लो म्हणणार. द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ अ फ्लुईड वेन इट्स वेलॉसिटी इन्क्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज टर्बुलंट वेलॉसिटी. टर्बुलंट वेलॉसिटीपेक्षा जर वेलॉसिटी जास्त झाली तर त्याला आपण क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जर फ्लुईडची वेलॉसिटी जास्त झाली तर त्याला आपण टर्बुलंट फ्लो असं म्हणतो. इन अ स्ट्रीमलाईन फ्लो velocity
ऑफ अ फ्लुइड ॲट अ गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये आपण कोणत्याही पॉईंटवर वेलॉसिटी चेक केली तर ती आपल्याला कशी मिळते, कॉन्स्टंट मिळते. इकडे मात्र ती कॉन्स्टंट मिळत नाही. द वेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. टू स्ट्रीमलाईन कॅन नेवर इंटरसेक्ट, दे आर ऑलवेज पॅरल. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे नेहमी ज्या लाईन्स असतात त्या नेहमी कशा ट्रॅव्हल करतात. लेअर पण म्हणता येईल किंवा लाईन्स म्हणता येईल आपल्याला, यांना आपण आत्ताच मागे शिकलो. तर त्या एक मिक्सअप होणार नाहीत, पॅरलली त्या व्यवस्थित ट्रॅव्हल करतील. इन टर्बुलंट फ्लो सम पॉईंट्स फ्लुइड मे हॅव रोटेशन विच गिव्स रायझेस टू एडीज. त्याच्यामुळे अडथळा निर्माण होतो. ओके, किंवा एडी म्हणता येईल आपल्याला, म्हणजे त्यामुळे चक्रासारखा आकार तिथे तयार होताना दिसतो बऱ्याच वेळा. इन अ स्ट्रीम लाईन फ्लो a plane surface can be assumed to be divided into a number of plane layers. In a flow of a liquid through a pipe uniform cross section area, all the streamline will be parallel to axis of the tube. तर काय होतं, स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये जर एखाद्या प्लेन अशा ट्यूबमधून किंवा पाईपमधून जर लिक्विड फ्लो करत असेल किंवा फ्लुइड फ्लो करत असेल तर त्यावेळेस त्या सर्व लाईन एकमेकांना पॅरलल असतील आणि ॲक्सिसला देखील पॅरलल असतील. फ्लो ऑफ अ ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ह रँडम इन डायरेक्शन. तर याच्यात काय होतं की मी सांगितल्याप्रमाणे ते सगळ्या लेयर्स ह्या पॅरलल असतात. याच्यात मात्र काय होतं की लेयर्स मिक्सअप होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की फ्लो जो आहे तो त्याची ऑर्डर लूज करतो. So this is the difference between streamline flow and turbulent flow. Next topic, viscosity. Viscosity, informally viscosity is the quantity that describes the fluid resistance to flow. Viscosity म्हणजे आपण सोप्या भाषेत म्हणू की किती घट्ट लिक्विड आहे त्याला आपण विस्कॉसिटी असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण ऑइल घेऊ, इडायबल ऑइल घेऊ, नंतर आपल्या कोकोनट ऑइल आणि वॉटर आणि हनी. हे तसं बघायला गेलं तर हे सगळे फ्लुइड आहेत, पण यांच्यात सगळ्यात जास्त विस्कॉसिटी कोणाची असेल तर ऑब्व्हियसली हनीची, त्यानंतर इडायबल ऑइलची, त्यानंतर कोकोनटची आणि नंतर सगळ्यात शेवटी वॉटरची. सगळ्यात कमी विस्कॉसिटी कोणाची आहे, वॉटरची. बिकॉज काय होतं आहे की त्याच्यामध्ये जेव्हा हे लिक्विड फ्लो करेल तर त्याच्या वेळेस रेजिस्टन्स कमी असेल म्हणजे विस्कॉसिटी कमी आहे. आणि जेवढा रेजिस्टन्स जास्त म्हणजे फ्लो करण्यासाठी जेवढा रेजिस्टन्स जास्त तर त्याला आपण म्हणू की मोर इज अ विस्कॉसिटी. सो फ्लुइड रेजिस्ट द रिलेटिव्ह मोशन ऑफ इमर्स्ड ऑब्जेक्ट थ्रू देम ॲज वेल ॲज द मोशन ऑफ द लेयर्स विथ डिफरिंग वेलॉसिटीज विदिन देम. फ्लुइड्स रेजिस्ट रिलेटिव्ह मोशन ऑफ इमर्स ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही जर त्याच्यात ऑब्जेक्ट बुडवले, म्हणजे आपण एक काम करू की 4 कंटेनर घेऊ छोटे छोटे, एक स्मॉल पेबल्स घेऊ किंवा स्मॉल असे सारख्या आकाराचे काही स्टोन घेऊ आणि ते स्टोन्स आपण टाकू याच्यारी ॲट ए टाईम सगळ्यांमध्ये सोडू. तर सगळ्यात पटक्यात खाली कोणामध्ये जाईल तर वॉटरमध्ये जाईल, सगळ्यात उशिरा कोणामध्ये जाईल तर ऑब्व्हियसली हनीमध्ये जाईल. मग काय की मग त्याच्या रिलेटिव्ह मोशनला काय मिळतं आहे, अपोजिशन होतं आहे. ओके, सो मोर इज अ अपोजिशन, मोर इज अ विस्कॉसिटी अगेन. सेम तसंच आपण जर यांना फ्लो करायला सुरुवात केली तर सगळ्यात फास्ट कोण फ्लो करेल तर वॉटर फ्लो करेल, कारण वॉटरची विस्कॉसिटी कमी आहे इतरांच्या मानाने. इन अ लॅमिनर फ्लो द रिलेटिव्ह वेलॉसिटी बिटवीन द consecutive layers of a fluid resist in a tangential force at the surface of the layers known as a viscous force, and the property of a fluid causing its known as a viscosity. जेव्हा लॅमिनर फ्लोमध्ये काय होतं की हे जे लिक्विड आहेत हे जेव्हा फ्लो व्हायला लागतात त्यावेळेस ते काय करतात, ह्या ज्या कंजिक्युटिव्ह लेयर्स आहेत म्हणजे शेजारचे जे लेयर्स आहेत ते एकमेकांवर काय करतात, टँजेन्शियल फोर्स अप्लाय करतात. ओके, आणि त्याच्यातून हा जो फोर्स अप्लाय होतो त्याला आपण विस्कस फोर्स असं म्हणतो. अँड द प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड कॉझिंग इट्स नोन ॲज अ विस्कॉसिटी. आणि मग या फोर्समधून जो जन्माला येतो त्याला आपण म्हणतो, त्या क्वांटिटीला आपण म्हणतो विस्कॉसिटी. सरफेस लेयर दिसते तुम्हाला चित्रामध्ये, वेगवेगळ्या लेयर्स दिसत आहेत आणि हे काय करतायत, एकमेकांवर फोर्स अप्लाय करतायत. ओके,
तर मग सगळ्यात कमी वेगवेगळ्या लेयर्स दिसत आहे बघा. खाली V0 लिहिलं आहे, म्हणजे काय होतं आहे की या चित्रामध्ये बघितलं तर V0 लिहिलं आहे, वरती V मॅक्सिमम लिहिलं आहे, म्हणजे वरची जी लेअर आहे तिची वेलॉसिटी सगळ्यात जास्त आहे आणि खालची जी लेअर आहे तिच्यावर सर्वात कमी आहे. याचं कारण काय की तिच्यावर सर्वात जास्त वरून विस्कस फोर्स येतो आहे, त्याच्यामुळे खालच्या लेअरमध्ये काय दिसतं आहे आपल्याला, तिचा स्पीड कमी होऊन गेला आहे किंवा 0 होऊन गेलेला आहे आणि वरच्या लेअरचा स्पीड कसा आहे मॅक्सिमम आहे, कारण तिच्यावर वरून फोर्स येत नाही आहे. ओके. The layer of the liquid in the context within the surface remains stuck due to adhesive force and has zero velocity. The velocity of the layer gradually increases on moving upwards from the surface and is the largest at top. तर आपल्याला बघायला मिळतं आहे की खालची जी मी बोलल्याप्रमाणे खालच्या लेअरची वेलॉसिटी ही कशी आहे, कमी आहे आणि त्यातल्यात ॲडेसिव्ह फोर्स पण तिथे आहे, त्याच्यामुळे त्याची वेलॉसिटी ऑलमोस्ट काय झालेली आहे, 0 झालेली आपल्याला दिसते. If a liquid flow easily, it means it has less viscosity. For example, kerosene is less viscous than diesel. Similarly, honey is more viscous than water. मी सांगितल्याप्रमाणे hard material such as rock can be considered as a liquids because they can flow through extremely slowly. Hard material such as rock can be considered as liquids because they can flow. त्यांना देखील आपण फ्लुइड लिक्विड्स असं म्हणू शकतो कारण ते पण फ्लो होतात ऑल्दो एक्स्ट्रीमली स्लोली. ग्लास विंडोज इन व्हेरी ओल्ड बिल्डिंग्स आर ऑफन थिकर ॲट द बॉटम दॅन द टॉप बिकॉज ओव्हर हंड्रेड्स ऑफ इयर द ग्लास हॅज फ्लोडेड डाऊनवर्ड्स. हजारो वर्षांपासून जर खूप जुन्या बिल्डिंग्स असतील, हजारो जरा जास्त झालं, तर जुन्या बिल्डिंग्स बघितल्या तर त्यांच्यामध्ये जे काच वापरले गेलेले आहेत तर ते वरच्या साईडला ते कसे असतील, बारीक असतील आणि खालच्या साईडला मात्र ते जाड असतील. ओके. नाऊ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, that will be our next topic, so we will see in the next lecture. Thank you.